राज्य निवडणूक आयोगावर संकटांचे गडद काळे ढग जमा झाले आहेत। आयोगाच्या एकंदरीत कारभारावर विरोधक आतापर्यंत तोंडसुख घेत होते, त्यात आता सत्ताधाऱ्यांची भर पडली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीमधील इतर पक्षांनी सध्याच्या घडामोडींसाठी निवडणूक आयोगाला दोषी ठरवत नाराजी व्यक्त केली आहे। हा सावळा गोंधळ संपतो ना संपतो, तोच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीवर सुद्धा नवीन संकट घोंगावत आहे। राज्य निवडणूक आयोगाविरोधात ओबीसी महासंघ उद्या हायकोर्टात जाऊन याचिका दाखल करणार असल्याची माहिती अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गाला कमी आरक्षण मिळाल्याचा आरोप तायवाडे यांनी केलाय, पण अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षण हे 27% अधिक जात नसल्याचं ते म्हणाले आहेत। प्रत्येकासाठी वेगळा नियम होऊ शकत नाही असे मत मांडत त्यांनी आयोगाला हायकोर्टात खेचण्याचा निर्धार व्यक्त केलाय। सर्व प्रवर्गांसाठी नियम सारखे असायला हवे, ओबीसींवर अन्याय होता कामा नये असे तायवाडे म्हणाले आहेत।